नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे मी कोकणी दर्शन. मी कोकणी दर्शन घडवणार तुम्हाला कोकण दर्शन. तर मित्रांनो, वाजलेत संध्याकाळचे 6:30 आणि भजनाला जाण्यासाठी निघालो. इथून जाकातीमध्ये जायचं आणि आजचं भजन आहे ते आमचं सैतवडे त्या साईडला आहे. गावाचं मला नाव नेमकं माहीत नाही, पत्रिकेमध्ये आहे त्या गावाचं नाव, आता आठवत नाही ते. तर 10 वाजता 10चा टायमिंग आहे रात्रीचा आणि गणेशोत्सवाची भजनं चालू झालेली आहेत. आजपासून मागे गणेशोत्सव चालू झालेले आहेत, त्यानिमित्तानं त्याची भजनं चालू झालेली आहेत. तर त्यानिमित्तानं चाललो आहे आणि 10 वाजता भजन आहे आणि इथून जाकातीमध्ये जाणार आहे. जाकादेवीतून पारधी माऊलींच्या इथून नंतर मग जाणार आहोत आम्ही भजनाच्या ठिकाणी. आता 6:30 वाजता निघालो आहे मी, माझ्यासोबत आदेश असेल तो येतोय. तर आम्ही निघालो आता. चला, सायंकाळ झालेली आहे, संध्याकाळ. चला हो. होय, संध्याकाळचं वातावरण संध्याकाळी निघालेलं आहे आणि आम्ही कसे निशाचर आवडतं. रात्रीचं जास्त बाहेर पडतो, दिवसाचं कमी असतं. दिवसाच्या कामात आणि रात्री जास्त बाहेर फिरतो. म्हणजे भजनं, सगळे भजनप्रेमी निशाचर असतात. चला, इकडं आदेश आहे जायचं. बॅगा बेगा घेऊन जातो आम्ही, फुल तयारीत असते एकदम. यांची दिवाळी अजून आहे. पा काय करतोस? हा, काय करतोस? काय बाहेरची लाईट लाव, बत्ती लावशील. आप्पा बत्ती करतोय ना अंगणातली. म्हटलं शेगलावरती डांबे लागले ना तिकडे. हे बघा, डांब्यांचं सीझन आहे सध्या. तिकडे दिसत नाहीत आता संध्याकाळचे डांबे. जेवणात टाकून ना भारी लागतात. शेवग्याच्या शेंगा म्हणतात त्याला, शेवगा. आपले डांबे म्हणतात शेवग्याच्या शेंगा, असे त्याची नाव आहेत. आता इथे मस्त आहे की जेवायला बसलेला आहे. मस्त आहे की जेवायचं आहे आणि आज भजन उशीर आहे म्हणून आम्ही जेवू घेऊन जातोय. 10 वाजता चालू करायचं म्हणून. आणि खिचडी भात मस्त की गरमागरम आहे. बहिणीने आमच्याकडे खिचडी भात होता. धन्यवाद, मंडळ आपला आभारी आहे. हो, तर पॅकिंग करून निघालेलं आहे आज आम्ही. आज साऊंड आम्हाला आहे तिकडे. चला, पडवईच ना, पडवेला जायचं भजनाला आम्हाला. थेट पण थेट उशिरा आहे भजन थोडं. पेट्रोल पंप मध्ये जायचंय आधी. वरती मिरचीचं लोणचं आहे, नाही तर सगळ्या पहिल्या मिरच्याच कशी. होय होय होय. आता बुवा आलेले आहेत कोण भाऊ ते पुढे तुमच्या फाट्याच्या इथून. आम्ही आता चाललो आहोत खाली. पडवे काय कुठं आहे आम्हाला काय माहित नाही. आंब्यांना मोहर बघा कसा आलाय, वास सुटलाय मोहराचा. काय उपयोग नाही हो त्या मोराचा. थंडी पडली कडाक्याची. थंडी पडले त्याने वाट लागणार आहे. जेटीच्या इकडे आलेले आहे खाली आम्ही. आता आम्ही जेटीवर चाललोय. नक्की कशातून, बोटीतून जायचंय की कशातून जायचंय काय माहित नाही आम्हाला. आलोय खरं, बुवांच्या मागून आम्ही फक्त चालतोय. इकडं पुढं पहिल्यांदाच आलेलं आहे आम्ही. एवढं मी तरी पहिल्यांदाच आलो इकडे. आपण घालवतो नाही काय. जेटीवर इकडे गेलं होतं ते इकडेच काय आलं. मला वाटलं पाठी अजून आलेलं होतं. जेटीवरती आलेलं होतं आम्ही इकडे. भजन केलं. कुठे गेलेलं भजन? ते भजनाला उशीर होता म्हणून आले होते ना. आणि कालवण येल्ली होती इकडून. रस्त्याचं काम चालू दिसतंय. खडी आहे पुढे सगळी पडलेली. आम्हाला डोक्यावर पेट्या घेऊन जायला लागेल.
आणि रस्त्याचं काम चालू आहे पुढे. पेटी न्यायची कशी टेन्शन आहे डोक्यावरून. काय हो पेटी तेव्हा पेटी डोक्यावरून नेत असे पोरं आहेत आपल्याकडे तसे टेन्शन नाही. काय ते तर मित्रांनो इकडं हे आहे रस्त्याचं काम चालू आहे आणि पुढे रस्ता नाही काय समजत नाही आता जायचं कसं एवढी साहित्य घेऊन जायचं कसं ती पेटी तबला वगैरे सगळं न्यायचं आहे मला आणि रस्त्याचं काम चालू आहे. तर बोट तिकडे जेटीवरती लागते मोठा प्रॉब्लेम. बाजूने पण जागा नाही जायला जिप्पात पुढे जायला. इथून रिव्हर्स गाडी नेत आहे आणि इकडे बघा कॉन्क्रीट चालू आहे कॉन्क्रीटीकरण सगळा तिकडे मशीन आहे आणि पुढे काय समजत नाही इकडे इथपर्यंत झालेलं आहे. चला पाठी पुन्हा पाठी जायचंय तिकडून बोट आणायची असा प्लॅन आता केलेला आहे बघू कारण चान्सच नाही हो जायला. गाडीवरती जेटीवरती बोट भेटली असती परंतु बोट जेटीवरून रस्त्याचं काम चालू असल्यामुळे चान्स नाही. तर आता पाठी रिव्हर्स लावून तिथे कुठेतरी बोट आणायचा प्लॅन आहे. इकडे ही संपूर्ण खाडी आहे इकडं आणि तिकडे जेटी तिकडे समोर आहे त्या साईडला तिकडे. चालत येतोय चालत कसं वाटतंय तुम्हाला? मजा वाटते सध्या पोहोच जायत ना तो चौकाच घ्या गाजला गाडी आहे. साहित्य आम्ही इथं ठेवलेलं आहे या ठिकाणी इथं आणि हे बघा पाणी इकडं भरायचं आहे अजून. इथं पाणी वरती आलं ना की तिकडून बोट घेऊन येऊन मग नंतर बोटीने जायचं आहे आम्हाला. बोटीने जायचं त्या साईडला पलीकडे तिकडे जायचं तिकडे जायचं की तिकडे जायचं तिकडे जायचं काय तिकडे वर जायचं आहे बोटीतून. तर आता पाणी वरती वरती भरत भरत येते पाणी आणि आम्हाला ह्याच्यावरून ॲडव्हेंचर आहे मोठा. त्याच्यावरून उतरायचं मस्त की खाली इथं बोट लागणार आहे. इथं टायटॅनिक आहे टायटॅनिक आपली इथं खाली येणार आहे पण ही टायटॅनिक बुडणारी नाही आहे ते तिकडे पोचवणारी आहे. हे सगळे बघतात टायटॅनिक म्हटल्यावर माझ्याकडे बघायला लागले. बुडणारी नाही ही पोचवणारी टायटॅनिक आहे. टायटॅनिक रिटर्न असं आहे ते पोचवून रिटर्न घेऊन येणार आहे असं. तर इथं थोड्याच वेळात येईल आता पाणी भरलं की आणि ह्याच्यावर आम्हाला उतरायचं आहे खाली. तर आता आम्ही निघणार आहोत तिकडून आणि सगळे तयार आहेत बघू शकता तुम्ही सज्ज आहेत. बोट कधी येते त्याची वाट पाहतोय आम्ही आणि हे सगळे इकडे कसे रेडी आहेत बघा. रेडी तयार सज्ज रेडी नाही. आता आलेला आहे आपली बोट. बाहेरची लाईट लावा रे. बटन आहे इथं कुठेतरी. एक नंबर दादा हा एक नंबर इकडचा. आता बोट आपली आलेली आहे इथं. रुक्मिणी या बोट मधून जायचं आपल्याला. दिसते काय तुम्हाला माहित नाही. अशा रीतीने या बोटीत जायचंय पेटी वगैरे घेऊन मस्त आहे की. गंमत पडतो वाटतं तो डायरेक्ट. सावकाश चला सावकाश. शर्यतीने आम्ही आतमध्ये येतो जरा सध्या. आतमध्ये आलेलो आहे आम्ही. आधी हे ठेवतो. सावकाश येऊ दे सावकाश. पकडली काय खाली पाणी आहे काय बघा आधी. डोलकी द्या सगळं साहित्य घेऊन येतो आहे इथं. अशा पेटीवर ठेवायचं आहे. सावकाश ठेव आणि धरून राहा तिथं.
ब्रेक बिक मारल्यावर कसे पळायला नको. बघायला चालले वाटतं. बोट आपली सुटलेली आहे आता आणि बोटीतून आम्ही रात्रीचा प्रवास करतोय. रात्रीचा प्रवास, भरपूर दिवसांपासून फिरतोय. थंडीचा प्रवास, रात्रीचा प्रवास. अरे माझी टोपी मी क्लासरूम मध्ये झाकातीत ठेवली, आणायला हवी ती. तर आता तंबरेला लावणार. पोहोचलो काय आपण? हो थांबा, पोचायला टाइम आहे. होय काय? कशा एवढी काय करता? हे सेल्फी स्टिक बिक आणलेले आहे ते. सगळं आमच्याकडे. हा. तुमचं कसं सगळं? बोटीची केबिन दाखवतो, केबिन आतमध्ये. आपल्याला जाताना हे सकाळी खाली असं सगळं इकडे झोपतात. इकडे झोपायला कसलं कमी आहे बघा, एक नंबर. किलोमीटर इकडे आहे वाटतं. वासुदेव इकडे स्टार्टर बिटर इकडे आहे बघा, चार्जिंगवरती स्टार्टर आहे. आणि हे इकडे झोपण्यासाठी वगैरे आहे. व्यवस्थित मस्त केबिन, एक नंबर आहे. म्हणजे टेन्शन नाही. आतमध्ये आहे ना थंडी पिंडीचं प्रमाण कमी लागणार आहे. आतमध्ये थंडी म्हणजे एवढी लागणार, कारण पॅक आहे ना पूर्ण. थंडीतून काय टेन्शन नाही. रात्री जेव्हा मच्छी मारायला जातात त्यावेळी त्याचा वापर जास्त प्रमाणात केला जात असेल. तर तिकडे बघा संपूर्ण या लाईट आहेत. काय म्हणतो इकडे माहिती बघा. हा रेड सिग्नल आहे, रेड सिग्नल. हा 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 तिथं जायचे आहे. पण हा, बरं. तिथं नाही, ते बोटीचा सिग्नल आहे. हा. सिग्नल असतो का नाही? हा तो बोट वरती लावलेला आहे तो. तिकडे मग इथं जायचं. मंदिर दिसतंय. ते मंदिर कोणतं दिसत, तिथं जायचं वाटतं आपल्याला. हे बघा बोट इथे लावून ठेवलेलं आहे. लाकडी बोट, लाकडी बोट मच्छी मारण्यासाठी जाणारी बोट. हे बघा लावून ठेवलेलं आहे इथं. सर या सगळ्या बोटी मच्छीच्या आहेत त्या. आता आलेले इथे पकटीवरती लागले बोट. या ठिकाणी बघा पायऱ्या आहेत. या इथं आम्ही आलेलं आहे. आणि जर बाईक आणि इथं उतरून टर्म घेऊन जायचं वर, असं काहीतरी आहे वाटतं प्लॅन त्यांचा. तर एवढं दिसत नाही इथून. वरती मंदिर आहे त्या साईडला, तिकडे लाईट दिसते ना तिकडे. तर आता हे ना, बांधा बांधा येऊ दे. हो अजून येऊ दे. इंजिन बघितलं, स्टार्टरवाला आहे. स्टार्टरवाला आहे बघितला. मस्त, पण भारी आहे. हँडलचं म्हणजे टेन्शन नाही ना. हँडलचं पण कधी हे असतं की तिथं. अच्छा अच्छा, असं बरोबर. पण मस्त भारी. बघितला स्टार्टर आत, चावी बिवी कशी आहे गाडी सारखी. आवडली बोट, एक नंबर. पार्टी करायला येऊ एक दिवस दणक्यात. चला आता उतरायचंय. आता चौकात जावा आणि न्यायला आम्हाला लवकर व्यवस्थित या. अशा पद्धतीने इथं आलेल्या जवळ खाली पेटी पेटी आहे. वाजले किती? 9:37. काय काय पेटी आणायला म्हणले खाली. पट्टीवरून इकडे वरती आलेलं आहे. पाकटावर. चौकाशी काही हात चेंज करत राहा, झोमतात हात. हे तर मंदिर आहे. छान लाइटिंग वगैरे. 10ला टायमिंग आपल्याला देणार चालू, आता जरी झालं तरी 10चा टायमिंग पत्रिकेत आपला आहे, त्यामुळे आपल्याला टाइम मिळणार आहे. आणि याच ठिकाणी आमच्या गुरुवार्यांचं, गुरुमाऊलींचं सन्माननीय बुवा रत्नभूषण बुवा गौरव पांचाळ यांचं भजन उद्या या ठिकाणी याच मंदिरात. आणि आज भजन आमचं आहे. या ठिकाणी गणपती बाप्पाची मूर्ती बघा, काय छान डेकोरेशन केलेलं आहे. एक नंबर वाटतंय. मागचं बॅकग्राऊंड वाटतंय, भारी वाटतंय ना. तर बाप्पाचं दर्शन घेऊया पहिलं. चहा चहा पितोय भजनाच्या आधी. थंडी जबरदस्त आहे. तर या आता भजनाला चहा पिऊन. थंडी जबरदस्त आहे ना, अप्पर काढावं असं वाटत नाही. थंडी हे अप्पर काढायचं की नाही? नाही काढायचं, काढूया काढूया काढूया. सनी मिरजुळकर यांचे गणेश मंदिरमध्ये आगमन झालेलं आहे. तरी श्री देव गजानन ट्रस्ट मंडळ पळवे यांच्यातर्फे मी त्यांचं स्वागत करतो. धन्यवाद. भजन आत्ता आटपलेलं आहे आमचं आणि आतमध्ये मंदिरात जायचं आहे. आपली आरत घेण्यासाठी मंदिरात बोलवलंय. चला.
गणपती बाप्पा. मोरया. चला जाऊ दे, सरळ जाऊ दे. भजनाचा दास मानसासाठी नाही झालो भजनाचा दास. वा वा वा. गोवान तुम्ही खाली बघा. खाली बघा मस्त. चला, पेटी घेऊन आम्ही आता निघालाय डायरेक्ट डिपकोतून पलीकडं. आता आम्ही आहे गोगरवरून डायरेक्ट जाणार आम्ही रत्नागिरीला डिपकोतून. फक्त मधी खाडी आहे, एवढाच फरक आहे. हा कसं गोगर वाटतंय? पट्टा आहे आणि तो रत्नागिरी पट्टा. कसं वाटतंय? चला, कसं म्हणजे भजन करायला हवे आहे ना. जा पेट्या डोक्यावर. चला, आलेलो आहोत आम्ही पुन्हा रत्नागिरी. या साईडला ग्वागर तालुका पडतो, या साईडला इकडे रत्नागिरी. तिकडे ग्वागर तालुका येतो ना. तिकडे वागड आणि रत्नागिरी रत्नागिरी. आम्ही वागरना बारी करून गेलो. इथं आमची गाडी लागते. आता ब्रेक हळूहळू मारला नाही, आमच्या ड्रायव्हराने ब्रेक मारला नाही आहे. आणि गाडी इथं आमची इथं रोडच्या बाजूला लागते. इथं पाणी केवढं भरलंय बघा, वरती एकदम आलंय घराच्या इथं. पावसाळ्यात घरात जात असतो पाणी आतमध्ये. एवढं पाणी आहे इतकं. आता आलो आहोत आम्ही जाकातीमध्ये आणि थंडी जोरदार आहे, जबरदस्त. येताना पण गारटलेला आहे आणि आत्ता चालू आहे. तर अशा पद्धतीने आम्ही भजनाला गेलो आणि रस्ता आमच्या मध्ये तिकडे जेटीवर गाडीत नाही गेली एकदम. म्हणजे परत रिटर्न आणायला लय व्याप झाले. बोटीतून आलेला आम्ही. अशा रीतीने आजचा ब्लॉग आपण इथेच थांबवूया. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. अशाच नवनवीन ब्लॉग व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या मी कोकणी दर्शन या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. मी कोकणी दर्शन घडवणार तुम्हाला कोकण दर्शन. चला आता गुड नाईट, भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये.